तिसऱ्या पंचांची सुविधा इथे उपलब्ध आहे. हेच अजित भोईर देखील तेच इशारा करत आहेत. थर्ड अंपायर उपलब्ध असणार आहेत. सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय धीरज भोईर आणि कल्पेश भोईर तर गोलंदाज सुरुवात करेल. गोलंदाज पहिला चेंडू स्विंग अँड मिस, वेगवान चेंडू सरळ निघून जातोय ईस्ट रक्षेच्या हातामध्ये. कुमार रणदिवे एक फोकस प्लेअर पाहतोय, कारण मोठोला संघाची ओळख त्याच्या नावाने आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला बीट करतोय मिड ऑफ रिझन मध्ये आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. हा चौकार अगदी हाताला चटका देणार हा चौकार आपण पाहतोय. चौकाराने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज धीरज भोईर याने. आपण पाहतोय चौथा युवा स्पोर्ट्स मानकुले अजित खासदार बालेमामा चषक 2024 हे दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्पा 11 भरोडे विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मोठवाले या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. कुमार रणदिवे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घालण्यासाठी सज्ज झालेले. तर यावेळी सामना पुन्हा एकदा करेल धीरज भोईर, ज्याने चौकाराने आपलं खातं देखील उघडलेलं आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न साडेम्या रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःची स्ट्राईक रोटेट केली जाते आणि संघाची धाव संख्या सिंगलने पोहोचते ती 5 वर. यावेळी सामना करेल फलंदाज कल्पेश भोईर. पावलवेचं पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पावलवेच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 2 ऑस्ट्रेलियामध्ये तैनात केले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये पाहायला मिळतात. इनसाइड आउट फटका फसले. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू खाली आणि पहिला हादरा बसतोय अप्पा 11 भरोडे या संघाला. पहिला फलंदाज बाद झालेला झेलबाच्या रूपाने या सुधीरच्या माध्यमातून चांगला झेल शॉट एक्स्ट्रा रिझन मध्ये पाहायला मिळाला होता आणि अशा प्रकारे पहिला मोरा गारद झालेला आहे भरोडे या संघाचा कल्पेश भोईरच्या रूपाने. न्यू बॅटर भरोडे संघाकडून 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आकाश भोईर. इथे मात्र हा देखील फटका फसलेला आहे. सेफ लँडिंग होतोय. 1 रिझन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. संघाची धावसंख्या सिंगलने वाढून होते ते आपल्याकडे 6 धावा. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. इनसाइड आउट पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मात्र पॉइंटच्या हातामध्ये आणि दुसरा फलंदाज बाद होताना आपण बघतोय अप्पा 11 भरोडे या संघाचा. सामन्यातील विजय संघ विपक्ष सोनेकमाता मालोडी बी ही पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल.
या सामन्यात विजय संघ विपक्ष आपण सामना पाहणार आहोत सोनेकमांदा मालोटी बी या संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना मकरंद स्पोर्ट्स मुठवल विपक्ष अप्पा 11 भरोडी या दोन संघामध्ये आपण पाहतोय. दोन फलंदाज बाद झाले आहेत. संघाची धावसंख्या 6. थोडीशी दयनीय स्थिती आपण पाहतोय अप्पा 11 भरोडी या संघाची आणि 2 धक्के दिलेले आहेत. खरं तर कुमार रणदिवे या गोलंदाजाने चौथ्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर 6व्या चेंडूवर देखील विकेट. अजय भांबरे येतोय गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक करण्यासाठी. तर सामोरे जाईल फलंदाज आकाश भोईर. येथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. धावसंख्या स्थिर धाव प्ले करून पाहायला मिळत आहे ती 6 धावा. पाडव्याच्या षटकामध्ये कुमार रणदिवेचं पॉवरफुल षटक पाहायला मिळालं होतं ज्याने फक्त 6 धावा खर्च केला. त्याने 2 धक्के देखील दिले होते. इथे मात्र ऑन दी ऑफच्या अंदाजाने फटका केलेला क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. कॉकर रिझर्व मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत वेळ होती फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. यामध्ये विजेता संघ विपक्ष सोनेगाव मालोटे बी अशी लढत पुढील पाहायला मिळेल. आणि त्यानंतर वीर तानाजी दापोडे विपक्ष सोनेगाव मालोटी या संघामधील सामना असणार आहे. इथे मात्र रिव्हर्स फटका फांड रिझन मध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव देखील फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. फॉलोअप विकेट जर बघितले तर 5 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर 6 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झाला होता. केवळ चेंडूला दिशा दिलेल्या टर्न केलेला आहे मेडिकल क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो तेवढा चांगला नाही. नक्कीच घातक ठरू शकला असं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र चांगला थ्रो पाहायला मिळाला नाही. आणि इथे देखील 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. 3 चेंडूमध्ये 2-2 धावा. 2-2 धावेने धावफलक हलता ठेवलेला आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 12 धावा. क्लीन बॉल रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि परिणाम सुरू आपण पाहतोय. या वोलच्या रूपाने फलंदाज बाद. तिसरा हादरा बसतोय अप्पा 11 भरोडे या संघाला. प्रत्येक चेंडूसाठी वेगळा कलर. नक्कीच चौकारासाठी वेगळा षटकारासाठी वेगळा की विकेट देखील वेगळा कलर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे बहुमूल्य कामगिरी त्यांची पाहायला मिळते. ऑल इन वन खरं तर व्यक्तिमत्व आहे धनाजी पाटील. गोलंदाज अजय भांबरे गोलंदाजी ट्रॅकवर तर सामना करेल फलंदाज महेश भोईर.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्लेअर मिस. सहाच्या सरासरीने प्रीती षटकामागे धावा झळकल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील 6 धावा. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. 6ची सरासरी, या अगदी मामूली सरासरी आपण बघतोय. धावांचा वेग इथून वाढवावा लागेल आणि धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला आहे. चेंडू निघून जाईल. मस्तक पे दस्तक देणारा षटकार लॉंग ऑनच्या वरून. आगे पिक्चर विनय पाटीलच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. आपण चर्चा खरं तर संयोजन कक्षामध्ये करत होतो की या मामूली सरासरी आहे. अगदी कासवच्या सरासरी 2 षटकामध्ये पाहायला मिळाला होता आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवर इरादा स्पष्ट केला. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. षटकाराने नक्कीच आपण पाहतोय सुधीर पाटील याचं स्वागत केलेलं आहे फलंदाज विनय पाटील याने आणि षटकरी संघाची धावसंख्या 18 वर पोहोचते. गोलंदाज सुधीर पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट अमोर द स्टंप. इथे मात्र विकेट टू विकेट चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय मकरन स्पोर्ट्स मोठवाला विपक्ष अप्पा 11 भरोटे या दोन संघामध्ये. लॉर्ड फुलटा चेंडू होता समोर खेळला जातो मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोलेक रिझनकडे. एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसरी धाव नक्कीच पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत रनआउट साठी घेतलेली आहे. सॉफ्ट सिग्नल नक्कीच आऊट दिलेलं आहे मात्र तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेलेली आहे. तर मैदानी पंचाचा जो निर्णय आहे तो योग्य आहे कारण रेड सिग्नल फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने.
20 या धावसंख्येवर तब्बल 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. सुधीर पाटील यांनी या षटकामध्ये वापसी केलेली आहे, कारण आपण पाहिलं तर आपण पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक चांगलं पाहायला मिळतंय त्याच्या माध्यमातून. फ्री केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्रक्षण डी मिडविकेटला रिझनला पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज सूरज भोईर याला. सूरज भोईर सिंगलने ऑफ द मार्क होतोय. संघाची धावसंख्या 21 धावा. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फ्ले अँड मिस. संघाची धावसंख्या 21 धावा, 21. 3 षटकांची समाप्तीनंतर कुणाल भांबरे साहेब जे युवा नेता आहेत आणि त्यांच्याकडून मकरन स्पोर्ट्स मुठवाल संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद कुणाल भांबरे साहेब, ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी देखील खासदार चषकासाठी देखील खास शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत आणि मुठवाल संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा सध्या रातोकी कातील संकेश केने देखील एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील खासदार चषकासाठी खास शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम रातोकी कातील संकेश केने, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अपोलो जिमचे नक्कीच ट्रेनर आपण बघतोय जितू पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये खास खासदार चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या सामन्याचे विजेता संघ विपक्ष सोनेकमाता मालोडे बी आणि त्यानंतर विताने दापोडे विपक्ष सोनेकमाता मालोडे आहे. वेलकम आदेश पाटील, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक घेऊन आलेलं सुरेश भांबरे. इथे मात्र अतिशय खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा बिमर नोचा इशारा येतोय. 1+1 अशा प्रकारे या 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. संघाची धावसंख्या या 2 ने या 23 वर पोहोचते. फीट आहे, पाहूया फ्रीट चेंडूचा कशा प्रकारे फायदा उचलेल फलंदाज विनय पाटील, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. फ्रीट ज्या चेंडूवर मुक्त फटका खेळण्याची संधी आहे खरं तर विनय पाटील या फलंदाजाकडे चालून आलेले आहे आणि मोठा फटका खेळण्याचा तर प्रयत्न केला गेला. कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही, झेल पकडला तरी. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 25 धावा, सिल्वर जुबली. आपण सामना पाहतोय अप्पा 11 भरोडी विपक्ष मकरन स्पोर्ट्स मुठवल या 2 संघामध्ये. शेवटच्या षटकाचे खेळ सुरू आहे. शेवटचं षटक सुरेश भांबरे हाताळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. मिड विकेटच्या वरून षटकार. मनात मामाच्या
समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये या अफाईल आणि भरोडी संघाने स्कोरबोर्डवर धावा जोडल्या, त्या डबल 3 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान मकरंद स्पोर्ट्स मुठवाल संघासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. तर सेकंड इनिंगमध्ये या आव्हानाचा पाठलाग मकरंद स्पोर्ट्स मुठवाल संघ, कुमार रणदिवे, तेजेश पाटील अँड कंपनी कशाप्रकारे करेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक विशाल पाटील. याच दरम्यान कुमार रणदिवे आणि रणजित पाटील यांच्यासाठी ठाकूरपाडा येथून उद्धव ठाकरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. उद्धवजी ठाकरे आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे, ज्यांनी कुमार रणदिवे आणि रणजित पाटील तसेच या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खूप खूप धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मॅन फ्रॉम ठाकूरपाडा. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुले आयोजित खासदार चषक 2024 भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित आणि सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व भिवंडी लोकसभेचे खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ खासदार चषक 2024 तुम्ही पाहतात. यापुढील होणारा सामना मालोडी ए टीम त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे टीम वीर तानाजी दापोडे बी चे कॅप्टन. चला आपण या टॉस देखील इथे केला जाईल. व्यासपीठावरनं मी विनंती करतोय सचिन दादा माळी दादांना विनंती करतो आपण यायचं आहे. टॉस आपण करूया. टॉस आपण करणार आहोत आणि आमच्या दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा. आपण टॉस इथे करूया. कॉल कोणाचा असेल? हेडत वाटेल अशी करायचे कॉल असेल दापोडे टीमचा कॉल. टेल अशी मागणी आहे अँड इट इज टेल. टॉस टीम दापोडे जिंकला. मित्र जास्त वेळ नाही, फक्त निर्णय. क्षेत्ररक्षण. टॉस कंप्लीट झाला. टॉस इथे जिंकला टीम वीर तानाजी दापोडे बी ने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल फर्स्ट ओव्हर धीरज भोईर गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल विशाल आणि त्याच्या समवेत सूरज. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळायचा होता. हा मध्ये एक्स्ट्रा हवं, कॅच पकडली जाईल. पहिलाच बॉल वरती आता डगआउटची दिशा विशाल पाटीलला इथे दाखवली गोलंदाज धीरज भोईरने. पहिला धक्का. दापोडे संघ आपल्याला विनंती असेल की सामना सुरू होण्या अगोदर दापोडे टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. तसेच आज दापोडे टीमला सपोर्ट करण्याकरिता प्रितेश पाटील चिंटू यांचं देखील आगमन. आपले देखील हार्दिक स्वागत. शॉर्ट पिच टाकला फ्रंट फूट वरनं पुल केला गॅप मध्ये बॉल दरम्यान
जातो, मिळतील किती बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार द्रमाण इथे येतोय. फ्रंट फूट वरनं पुल केलं होतं आणि जर आपण पाहिलं गेलं तर तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नव्हता, पण गॅप मध्ये होता. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा बेनिफिट घेतला गेला. बॅटर तेजस पाटीलचा बॅटमधनं हा चौकार येतोय. वन्स अगेन शॉर्ट पिच बट मिस टायमिंग. मिड विकेटला फिल्डर सूरज, कॅच पकडली जाईल. लास्ट बॉल वरती देखील पुलचा फटका पण पाकला, पण त्या कंपॅरिझन यामध्ये या चेंडूमध्ये थोडा अतिरिक्त बाउन्स होता, त्याचा बेनिफिट इथे गोलंदाजाला मिळतोय. आणखीन एक धक्का तेजस पाटीलला आता जावं लागेल वापस. धक्का तिसरा आणि आता हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी देखील धीरज भोईरकडे आहे. काय स्पेल राहिला, कारण पहिलं षटक 4 चेंडू टाकले, 4 मध्ये 1 चौकार, 3 विकेट आणि पाकलं गेलं तर जी सुरुवात हवी होती गोलंदाजीमध्ये ती सुरुवात करून दिली धीरजने. कारण फर्स्ट हाफ जेव्हा कंप्लीट झाला होता, रन्स मी म्हणे 10 ते 15 कमी बनवला, पण त्याची भरपाई या फर्स्ट ओव्हरमध्ये धीरजने आता करून दाखवली. आणि त्याच्या या गोलंदाजीच्या जोरावरती आता ही लढत भरोडी संघ देखील लढू शकतोय, आता हा विश्वास इथे जागृत झाला. हॅट्रिक बॉल असेल आणि हॅट्रिक बॉल फेस करण्याकरिता अजित पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. पहिली विकेट हॅट्रिक होईल का? हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल हवेमध्ये मिड ऑफ, कॅच पकडली जाईल. धीरज भोईर ठरलाय खासदार चषक 2024 मधला पहिला गोलंदाज ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या धीरज भोईरसाठी. विनंती असेल, कारण जास्त वेळ टीम मुठवळ तुम्ही घेतात. बघा बॅटर जसा बाद होतोय, तुम्हाला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवायचा. 4 धक्के लागलेत आणि बघा यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा टीम मुठवळ, की जसा बॅटर बाद होतोय, जो बाद झाला बॅटर तो सर्कल क्रॉस करण्या अगोदर तुम्हाला न्यू बॅटर पाठवायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा. 4 धक्के, पहिलं षटक, 4 धावा खर्च करून 4 विकेट आतापर्यंत काढलेत. आणि एका ओव्हरमध्ये जेव्हा असं कार्य एखादा गोलंदाज करतो ना, ड्रीम स्पेल त्याच्यासाठी असतो, कारण रेअरली असं आपल्याला पाहायला मिळतं. आता 5 विकेट हॉल देखील होईल का? शेवटचा बॉल या फर्स्ट ओव्हर मधला आणि पुलचा फटका हवेमध्ये. फिल्डर आहेत आणि दरम्यान प्रयत्न चांगले होते, असं वाटलं की कॅच देखील कंप्लीट झाली की काय, पण हरकत नाहीये, चांगली फिल्डिंग राहिली. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये
6 धावा खर्च करून 4 विकेट काढलेत धीरज भोईरने. आणि आता येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 28 धावांची आवश्यकता असेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळला. बघा पहिलं सत्र जेव्हा सुरू होतं कुमार रणवीला देखील आपण पाहिले होते ज्याने 6 धावा खर्च करून 2 विकेट काढले होते. बट इथे 6 धावा खर्च करून 4 विकेट काढलेत. जवळजवळ अर्ध्या संघाला डगआउटची दिशा धीरजनेच दाखवली. बट अजून देखील खेळ भरपूर बाकी, कारण अजून देखील कुमार रणवीचे येणं देखील बाकी आहे, हे आपण विसरू शकत नाहीये. सेकंड ओव्हर कल्पेश भोईर गोलंदाजी मार्कवरती आता तयार होतोय. बघा 3 ओव्हरमध्ये आता 28 धाव्यांची आवश्यकता आहे. कॅल्क्युलेशन नुसार जर आपण विचार केला तर हे समीकरण तितकं देखील अवघड नाहीये. बट प्रश्न हा देखील आता निर्माण होतो की 4 विकेट गेलेत आणि इथे एखाद्या फलंदाजाला रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल. कारण बघा 28 3 ओव्हरमध्ये बनतात, बट त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टिकून इनिंगला चालवणं आणि परिस्थितीनुसार खेळणं ॲज अ बॅटर महत्त्वाचं आहे. बट जोही फलंदाज येतोय तो बॅट चालवतोय, आपली विकेट थ्रो करून जातोय आणि जर असा खेळ झाला तर या धावा चेस करणं फार अवघड होऊन जाईल. सेकंड ओव्हर आता कल्पेशचा पहिलाच बॉल फुल लेन बॅटचा टोला लागलाय लॉंग ऑनला. धीरज 5वा धक्का अवघ्या 6 धावेंवरती. आणि आता असं वाटतं की रन्स आणि विकेट मध्ये रेस सुरू आहे की कोण पुढे जाईल, कारण 6 धावा आणि आता 5वा धक्का म्हणजे अर्धी टीम डगआउट मध्ये. बघा टीम मुठवळ न्यू बॅटर बघा सातत्याने एकच सूचना देणं आम्हाला देखील योग्य नाही वाटत आहे. कारण बघा हे नियम मी म्हणेन की प्रत्येकी विभागामध्ये हे नियम सेमच आहेत की जेव्हा एखादा फलंदाज बाद होतो तुम्हाला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवायचा असतो. आणि मुठवाळ संघाचे प्रमुख फलंदाज ज्यांचा उल्लेख मी करत होतो की कुमार रणवी यांचं येणं बाकी आहे आणि ते आता आलेत क्रमांक 7 वरती आणि फार उशिराने आलेत असं वाटायला लागले. कारण बघा 5 विकेट गेलेत आणि इथे आता पूर्ण काही निर्भर ना कुमारवरतीच आहे. आणि जर इथे इन केस कुमार रणवी बाद झाले ना तर ते फार टोचेल टीम उठवडला. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला ते होईल का, लॉंग ऑन धावतोय आणि कॅच देखील पकडली. बघा खेळ तर क्रिकेटचा सुरू आहे, बट स्कोर कार्ड सध्याच आघाडीला फुटबॉलचा. 6-6 झटका कुमार रणवीला देखील जावं लागेल वापस.
मिस्टेक्स फार झाल्या बॅटिंग क्रमाच्या माध्यमातून मी असंच म्हणेन, बट अजून देखील स्टील मॅच भरपूर बाकी आहे. कारण येथे 15 चेंडू आणि 15 चेंडूवरती इथनं आवश्यकता आहे 26 धावांची. आता देखील सन्मान दिला, एक सिंगल इथे घेतली जाईल. कारण बॅटर रणजितला देखील आता ठाऊक आहे की जे पहिल्या 6 बॅट्समन्सने केलं ते जर आपण पण तेच केलं तर आपल्याला देखील तेच मिळणार आहे जे त्यांना मिळालं, म्हणजे डगआउटची दिशा. त्या अनुषंगाने खेळ चालवणं, इनिंगला पुढे नेण्याचा प्रयत्न आता रणजितचा पाहायला मिळतोय. धाव फलक आता 9 वरती. दिमागतीने टाकलाय बट बॅटचा टोला धीरज, आणि हा बॉल दरम्यान धीरजला देखील बीट करून एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेशर रिलीज करणारा हा फटका येतोय. फलंदाज संजय सबाटमधनं चौकार. जितू दादा पाटील मालोडीचे दादांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2024 मध्ये. हा फुल टॉस होता बट हवा तसा कनेक्शन झाला नाही. आता बॅट सोबत संपर्क होता की नाही ते देखील विचार करण्यासारखा आहे. यस, बॅटचा संपर्क होता. मिळेल एक सिंगल आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या अखेरीस आपण हेच म्हणूया की या सामन्यामध्ये फार पुढे आपल्याला दिसत आहे टीम भरोडी. बिकॉज 14 धावा फलकावरती धक्के लागले 6 आणि त्या 12 चेंडूंवरती अजून देखील 20 धावांची आवश्यकता. 12 मध्ये अजून देखील 20 बनवायचे आहेत. 6 धक्के पहिल्या 2 षटकांमध्ये लागलेत. बघा अजून देखील जर आपण पाकलं गेलं 12 चेंडू 20 धावा बनतात, भरपूर वेळा बनलेला देखील आहेत. बट मायनस पॉईंट काय की 6 विकेट गेलेत. तिसरं षटक गोलंदाज, या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय आर्यन. बघा हे षटक महत्वाचं आहे. आर्यन भोईर तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू 20 धावेची आवश्यकता. कारण अजून देखील पूर्णपणे सामना संपलेला नाही आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय की 8व्या 9व्या क्रमांकावरती येऊन देखील बॅटर षटकार मोठे फटके खेळू शकतात. जितू दादा पाटील माळवडीचे दादांचं देखील आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू 20 धावांची आता इथे आवश्यकता. ती थर्ड ओव्हर आर्यन भोईर. बारा चेंडू 20. बघा पहिल्या 2 षटकांमध्ये जे कल्पेशनं केलं, धीरजनं केलं तेच आता आर्यनला देखील करायचं आहे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल फुल लेंथ होता, आता तसा बॅटवरती आला नाही. आता लॉंगॉनला धीरज आहे उपस्थित, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथं केला गेला नाहीये. आता 11 मध्ये 19 धावांची आवश्यक. बघा एकंदरीत मुठवळ संघासाठी काय की 2 मोठे फटके इनफ आहेत या टोटलला चेस करण्यासाठी, स्कोर कार्डच्या अगदी जवळ पोहोचण्यासाठी. बट दुसऱ्या बाजूला अजून देखील सटीक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करायची आहे भरोडीच्या गोलंदाजांना. कारण 11-19 समीकरण उरलं आहे. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. 16 धावा धावफलकावरती येते. 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 11 मध्ये 18 आहेत आतापर्यंत. बघा धीरजचं षटक असो, कल्पेशचं षटक असो, त्या 2 षटकांनी या मॅच मध्ये जिवंत ठेवलं भरोडी टीमला. बट फार मोठी मिस्टेक, कारण इट्स भीमा नो बॉल आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार प्लस एक एक्स्ट्रा म्हणजे या 7 धावा.
संघ पुढे, बट त्यानंतर हा षटक कंप्लीट देखील झाला नाही, बट तरी सुद्धा आपण म्हणूया की आता मुठवळ संघ हॉट फेवरेट्स वाटतात या मॅचसाठी. 5 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रेट बॅट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनला धीरज पोहोचतोय. फिल्डिंग चांगली राखली. दुसऱ्या धाब्याचा कॉल केला जाणार नाहीये. आपण शुभ सन्मान इथे करूया. मालोडीचे जितूदादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करा. शुभ सन्मान जितूदादा पाटील दादांचा केला जातो. दादा आपलं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने आता आपण जाऊया. एकंदरीत 34 डिफेंड करत असताना या मॅच मध्ये रंगत निर्माण जरूर केली होती बरोडी टीमने, बट ॲट दी एंड आता मुठवळ संघ आपल्याला विजयाच्या अगदी जवळ दिसतो. आता फक्त 3 धाब्यांची आवश्यकता. कारण मग जे कार्य धीरजने केलं, जे कार्य कल्पेशने केलं, ते आर्यनला देखील करायचंच होतं. आणि दरम्यान इथे रनआउटची संधी, बट तसं काय होणार नाहीये. 2 मिळतील. षटक समाप्त. माफी सुद्धा एक सिंगल इथे पूर्ण झाली, म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये आता 2 धाब्यांची आवश्यकता असेल. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित सचिन दादांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मी जयेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सचिन दादांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे. फक्त 2 धाब्यांची इथे आवश्यकता असेल. लास्ट ओव्हर गोलंदाज आकाश दरम्यान इथे तयार होतात. आणि दरम्यान इथे एक सिंगल कंप्लीट. तसेच बघा संजय पाटील यांच्यासाठी बारामतीवरून अभिजित बिचकुले यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. आणि तसेच हा मेसेज जॉन्टी जोशी यांनी पाठवला, त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा. आणि हा फटका विजयाचा, आणि या फटक्यासोबत हा सामना इथे समाप्त. सामना इथे जिंकला. एकंदरीत अडचणी भरपूर निर्माण झाल्या होत्या. 6 धाब्यांवरती 6 धक्के देखील लागले, बट तरी सुद्धा सक्सेसफुली 34चा चेज कंप्लीट केला मकरंद स्पोर्ट्स मुठवळ टीमने. सो अभिनंदन टीम मुठवळ.